मित्रांनो नमस्कार. निसर्ग गट पानबोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे 1331व्या दिवशी आपण चिंचेची रोप लागवड करून आजचा वृक्ष लागवडीचा सोहळा साजरा करत आहोत. निसर्ग गट पानबोशी यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज 1331व्या दिवशी आपण फळवर्गीय चिंचेचे रोप लागवड करून साजरा करतोय. आज चिंचेचे रोप लागवड करण्यासाठी आपल्या ठिकाणी मयुरी घोडके व बापू घोडके या चिमुकल्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी चिंचेचे रोप लागवड करतोय आणि लहान बालकांच्या मनावर वृक्ष लागवड व संरक्षण संवर्धन याबद्दल आपण मनामध्ये प्रेरणा निर्माण करतोय. या ठिकाणी आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा वृक्षाचे संरक्षण संवर्धन व्हावं, पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठिबकची व्यवस्था केलेली आहे आणि आजपर्यंत लागवड केलेल्या सर्व झाडांना आपण ठिबक लावल्याशिवाय आपण वृक्षाची लागवड केलेली नाही. या ठिकाणी आपण लागवड केलेल्या रोपाच्या भोवतीचं गवत आपण काढून रोप लागवड केलेल्या रोपाच्या समोर 2 मीटर लांबीचा, 2 फूट रुंदीचा आणि जवळपास 1.5 फूट खोलीचा आपण खड्डा खोदत असतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या पडणारे पावसाचे पाणी या झाडाच्या समोरच जिरून झाडास जास्त वेळ ओलावा टिकून राहील आणि झाड अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा तग धरून राहील आणि जगेल. या मोकळ्या माळरानावरती आपण आजपर्यंत 5500 पेक्षा जास्त रोप लागवड केलेली असून या खडकाळ माळरानावरती आपण अत्यंत सुंदर पद्धतीने रोप लागवड करून जैविकता फुलवण्याचं कार्य आपण या ठिकाणी केलेलं आहे. या कामी आपण लहान थोर बालमित्र यांचा सहभाग घेऊन 100% लोकांच्या सहभागातून आपण हे दररोज एक रोप लागवड चळवळ आपण चालू केली आहे. या रोप लागवड केलेल्या रोपास या चिमुकल्यांच्या हस्ते आपण पाण्याचा पुरवठा करतोय. बापू आणि मयुरी यांच्या हस्ते आपण या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये फळवर्गीय आजच्या पोळ्याच्या दिवशी, आज पवित्र अशा बैलाच्या सणाच्या दिवशी आपण हे चिंचेचे रोप लागवड करून आजचा आपण पोळा साजरा करतोय. झाडे लावा आता, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, हर 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 हर. ओके.